वर्ग 10वी महाराष्ट्र बोर्डच्या सर्व विद्यार्थ्यांचं मनापासून स्वागत. आजच्या क्लासमध्ये आपण नैसर्गिक प्राणी आणि वनस्पती ज्या ब्राझीलमध्ये आहेत, भारतामध्ये आहेत, या सर्व गोष्टींचा अभ्यास करणार आहोत. अतिशय सोपा आणि नीटनेटका असा चॅप्टर आहे, पण तेवढाच जास्त स्कोरिंग पण आहे. जोड्या लावांमध्ये, मॅपमध्ये, नकाशांमध्ये कितीतरी अशा गोष्टी आहेत या धड्यामधल्या ज्या विचारल्या जातात आणि आपल्याला माहिती असल्या पाहिजे. बघा, सगळ्यात पहिल्यांदा ब्राझीलची वनस्पती आपण हे आहे ती सगळी अभ्यासणार आहोत. त्याच्यामध्ये Amazon सारखं एवढं मोठं जंगल त्या ब्राझील देशामध्ये आहे. तर बघा, पाऊस आणि भूरचनेचा त्या वनस्पतीवर काय परिणाम पडतो. बघा, ब्राझीलमधून विषुववृत्त जातं आणि ज्या ठिकाणाहून विषुववृत्त जातं तिथं सगळ्यात जास्त पाऊस पडतो आणि तेवढीच जास्त सूर्याची किरणं पण असतात. आणि भूरचनेमुळे ब्राझीलमध्ये पावसामध्ये आपल्याला एका ठिकाणी आणि दुसऱ्या ठिकाणी बराचसा फरक पाहायला मिळतो. Amazon सारख्या भागामध्ये अतिशय मुसळधार पाऊस पडतो. तोच तुम्ही थोडा दक्षिणेकडे आले, उत्तरेकडे गेले तर तुम्हाला पावसात थोडंसं जे आहे प्रमाण कमी दिसेल. उच्चभूमीच्या नंतरचा जो पर्जन्य छायेचा भाग आहे, तिथं आपल्याला अजस्त्र कड्याच्या भागामध्ये आहे, तर पावसाचं प्रमाण कमी दिसतं. बघा, विषुववृत्ताजवळ वर्षभर पाऊस पडत असतो. विषुववृत्ताच्या जवळ इथं वर्षभर पाऊस पडतो. सोबतच विषुववृत्तापासून जर तुम्ही दूर गेले, तर वर्षातील पावसाचे दिवस कमी होतात. पाऊस कमी होतो विषुववृत्तापासून दूर. पावसाचं प्रमाणही कमी होतं, पर्जन्यमान कमी होतं आणि वनस्पतीचा जो जीवनकाळ आहे तोही कमी होत जातो. म्हणजे एक-एक करून जसं-जसं विषुववृत्ताकडून तुम्ही दूर जाल, तसं पावसाचं प्रमाण काय होणार आहे? कमी होणार आहे. दुसरी महत्वाची गोष्ट आहे ती म्हणजे ब्राझीलमधील वनांचे प्रमुख प्रकार. ब्राझीलमध्ये वनांचे काही महत्वाचे प्रकार आहेत. त्यामध्ये पहिलं जे वन आहे ते आहे सदाहरित वन, एव्हरग्रीन फॉरेस्ट. आता याच्यामध्ये वर्षभर पाऊस असलेल्या भागामध्ये हे आढळतात. सोबतच दाट जंगल आणि सर्वाधिक जैवविविधता जिथं आहे, तिथं सदाहरित वनं पाहायला मिळतात. सदाहरित वनं म्हणजे जे नेहमीच हिरवेगार असतात. कधीही जा तुम्ही वर्षभरात, ते नेहमी तुम्हाला हिरवेगारच दिसतील. पाऊसही तिथं वर्षभर पडतो विषुववृत्तामुळं आणि दाट जंगल आहे. सगळ्यात जास्त तिथं जैवविविधता आहे. दुसरी महत्वाची गोष्ट, या वनामध्ये ब्राझीलमध्ये पाऊ ब्रासिल नावाचं वृक्ष आहे, रबर आहे, महोगनी आहे आणि रोजवूड आहे. या 4 प्रकारच्या महत्त्वाच्या वृक्ष आपल्याला सदाहरित वनांमध्ये पाहायला मिळतात. त्यानंतर आहे असंख्य आर्किड आमर प्रजातीची वनस्पती आपल्याला ब्राझीलमध्ये पाहायला मिळते. ही वनं मोठ्या प्रमाणात प्राणवायू निर्माण करते, कार्बन डायऑक्साईड कमी करण्यासही मदत करते. म्हणून या वनांना जगाची फुफ्फुसं, लंग्स ऑफ द वर्ल्ड म्हणून ओळखलं जातं. आणि ही गोष्ट पेपरमध्ये 2 ते 3 वेळा विचारलेली आहे, त्यामुळे याला लक्षात ठेवा. त्याचबरोबर नीम सदाहरित आणि शुष्क वनं पण इथं आहेत. म्हणजे काही नॉर्मल प्रमाणात हिरवीगार असतात, काही एकदमच कोरडी असतात. अशा प्रकारची वनं आपल्याला पाहायला मिळतात. इथं पाऊस ठराविक हंगामातच पडतो. पाऊस कमी असतो तर वृक्षाची घनता कमी होते. वृक्षांच्या ऐवजी इथं गवताळ प्रदेश, खुरटी जे छोटे-छोटे झाडं असतात, झुडपं असतात, ती झुडपं पाहायला मिळतात. काटेरी वनस्पती पाहायला मिळतात. कुठं? शुष्क वनांमध्ये, नीम सदाहरितमध्ये, ब्राझीलमध्ये. तिसरी जी महत्वाची गोष्ट आहे, की ब्राझीलमध्ये लाकडाची वैशिष्ट्य कोणकोणती आहेत? म्हणजे या वनांमध्ये जे लाकूड आढळतं ते कसं असतं? तर हे जे लाकूड आहे ते कठीण असतं, जड असतं किंवा टिकाऊ असतं. तिन्ही प्रकारातलं जे लाकूड आहे ते आपल्याला इथं पाहायला मिळतं. सोबतच अनेक वेली पाहायला मिळतात आणि मोठ्या प्रमाणामध्ये या वेली इथं आढळतात. जगातील सर्वाधिक जैवविविधता जी आहे, सगळ्यात जास्त बायोडायव्हर्सिटी आपल्याला या ब्राझीलच्या जंगलामध्ये पाहायला मिळते. ओके. सो तुम्हाला हे लक्षात ठेवायचंय. सोबतच ब्राझीलमधलं जे वन्यजीवन आहे, म्हणजे इथं आता वनस्पती पाहिल्या आपण, तिथं प्राणी कोणकोणते आढळतात. तर ब्राझीलमध्ये सर्वाधिक वन्यजीव विविधता असलेला हा देश आहे. जगातील कोणत्याही देशापेक्षा इथं जास्त जैवविविधता, जास्त बायोडायव्हर्सिटी आपल्याला ब्राझीलमध्ये पाहायला मिळते. सोबतच या देशामध्ये आपल्याला कोणकोणत्या प्रकारचे प्राणी आणि हे पाहायला मिळतात. जसं तुम्ही जर पॅन्टनल नावाचा जर प्रदेश, हा दलदलीचा प्रदेश आहे ब्राझीलमधला, याला जर पाहायला गेले, तर इथं खूप मोठ्या आकाराचे अॅनाकोंडा तुम्हाला आढळतात. हे तुम्हाला माहिती असलं पाहिजे. सोबतच या ठिकाणी तुम्हाला मोठ्या गिनी पिग आहेत. त्याचबरोबर मगरी आहे, सुसरी आहे. ज्याला तुम्ही अलिगेटर म्हणता. विविध प्रकारची माकडं, प्युमा सारखे वाघ, बिबट्या, जॅग्वार सारखे वाघ इथं आपल्याला पाहायला मिळतात. असे वेगवेगळ्या प्रकारचे प्राणी आपल्याला ब्राझीलमध्ये पाहायला मिळतात. हे तुम्हाला माहिती असलं पाहिजे. सोबतच आपण जर ब्राझीलमध्ये
माशांचा विचार केला तर आपल्याला समुद्रामध्ये सॉर्ड असं आहे, ठीक आहे. सॉर्ड फिश आपल्याला पाहायला मिळतात. नद्यांमध्ये पिराना प्रकारच्या ज्या मासळ्या असतात, ज्या माशांचे दात ब्लेड सारखे असतात. तुम्ही जर त्यांना हात दिला तर ते ब्लेड सारखं सगळं कापून टाकेल. अशा मासोळ्या तिथं सापडतात. डॉल्फिन सारखे, गुलाबी डॉल्फिन सारखे जे मासे आहेत ते पण आपल्याला ब्राझीलमध्ये पाहायला मिळतात. सोबतच पक्ष्यांच्या बाबतीमध्ये कोंडोर नावाचा जो पक्षी आहे, जो उंच उडतो, तो पक्षी इथं दिसतो. पोपट, मकाव, फ्लॅमिंगो सारखे पक्षी आपल्याला इथं पाहायला मिळतात. सोबतच ब्राझीलमध्ये कीटकांच्या बाबतीमध्ये आपल्याला वैशिष्ट्यपूर्ण विविधता असलेले विषारी कीटक जे जास्त चकाकतात, ते जास्त विषारी कीटक आपल्याला ब्राझीलमध्ये पाहायला मिळतात. आणि यांचा वैशिष्ट्यपूर्ण विविधता असलेल्या कीटकांच्या प्रजाती ब्राझीलमध्ये आहे. सोबतच वन्यजीवनास धोके, वन्य प्राण्यांची इथं बेकायदेशीर तस्करी केली जाते. कारण इथं लक्ष ठेवण्यासाठी त्या लेव्हलची सिक्युरिटी नाहीये. सोबतच इथं स्थलांतरित शेती केली जाते. त्या शेतीचं नाव आहे रोका. रोका नावाची एक शेती इथं केली जाते. निर्वनीकरण, डिफॉरेस्ट्रेशन इथं खूप जास्त प्रमाणात होतं. म्हणजे वृक्षतोड, जंगलतोड अतिशय जास्त प्रमाणात होते. प्रदूषण यामुळं अनेक स्थानिक प्रजाती नामशेष होताना दिसतात. जे लोक तस्करी करतात याच्यामुळे कितीतरी प्राणी मरतात आणि हे प्राणी जर खूप कमी असतील तर ते कधी पुन्हा दिसणार नाही. तर हे नामशेष होणाऱ्या प्रजाती दिसतात. सोबतच तुम्हाला इथं स्थलांतरित शेती दिसते त्यामुळं खूप जास्त डिफॉरेस्ट्रेशन होतं. आदिवासी लोकांमध्ये ही शेती चालते, ज्यामध्ये ते 1 वर्ष एका ठिकाणी शेती करतात आणि ती तशी शेती झाली की 6 महिन्यासाठी तो भाग तसाच राहतो. नंतर ते दुसऱ्या ठिकाणी जाऊन वृक्षतोड करून तिथं शेती करतात. पुन्हा तिथे वापस येतात. अशा प्रकारची शेती ब्राझीलमध्ये चालते. आता भारतामध्ये वन्यजीवन कसं आहे? तर भारतामध्ये वन्यजीवांची विविधता जर आपण पाहिली तर बहुविध हवामानामुळं भारतात अनेक प्रकारचे वन्य प्राणी आपल्याला पाहायला मिळतात. आणि या वन्य प्राण्यांमध्ये आपण जर थोडं पाहिलं तर आपल्याला उष्ण आर्द्र भागामध्ये हत्ती पाहायला मिळतात. आसामच्या दलदली भागामध्ये हे हत्ती असतात. सोबतच एकशेंडी गेंडा हे आसाममध्ये आहेत. वाळवंटी प्रदेशामध्ये रानटी गाढवं, उंट पाहायला मिळतात आणि हिमालयातील थंड प्रदेशात हिमचित्ता किंवा याक सारखे जे प्रदेशनिहाय प्राणी आहे, ते आपल्याला आपल्या भारतामध्ये पाहायला मिळतात. सोबतच आपल्याकडे द्वीपकल्पीय जो प्रदेश आहे, हा जो द्वीपकल्पीय प्रदेश आहे, यामध्ये गव्यासारखे, हरणासारखे, काळविटासारखे, माकडांसारखे प्राणी आपल्याला पाहायला मिळतात. त्याचबरोबर भारताचं वैशिष्ट्य असं आहे, की जगातील एकमेव देश आहे, जिथं वाघ आणि सिंह हे दोन्ही प्राणी आपल्याला पाहायला मिळतात. तरी लक्षात ठेवा, जगातला एकमेव देश असा कोणता आहे, ज्या ठिकाणी वाघ आणि सिंह सापडतो, तो आपला भारत देश आहे. त्याचबरोबर भारतामध्ये पक्ष्यांच्या बाबतीत जर आपण पाहिलं, तर किनारी भागातल्या प्राण्यांबद्दल पाहिलं तर कासव आपल्याकडे आहे, मगर आहे, सुसर आहे, घोरपड, घडियाल हे प्राणी पण आपल्याकडे आहे. पक्ष्यांच्या बाबतीत मोर, खंड्या पक्षी, तितर, कबूतर, पोपट, बदक, बगळे, माळढोक सारखे पक्षी, या सगळ्या गोष्टी आपल्याला इकडे पाहायला मिळतात. त्याचबरोबर प्रदूषणाच्या बाबतीत इथं तस्करी आपल्याकडे, प्रदूषण तर होतच, धोक्या बाबतीत तस्करी आपल्याकडे खूप जास्त होते. निर्वनीकरण, वृक्षतोड आपल्याकडे होते, डिफॉरेस्टेशन खूप आहे आणि यामुळे अनेक प्रजाती आपल्याकडे नामशेष झालेल्या आहेत. त्यामध्ये चित्त्याचं नाव येतं. आपल्याकडल्या नामिबिया सारख्या देशातून, आफ्रिकेतून चित्ते बोलवावे लागतात. तेही चित्ते आपल्या वातावरणात जे आहे राहू शकत नाही. त्यामुळं खूप जास्त वन्यजीवनाला आपल्याकडे धोका आहे. त्याचबरोबर राष्ट्रीय उद्यान हा त्याच्यावरचा संरक्षणाचा उपाय आहे. अभयारण्य आहेत, पक्ष्यांची अभयारण्य आहेत. याचा उद्देश आहे की वन्यजीव संरक्षण झालं पाहिजे. राखीव वनांमध्ये तरी हे जे प्राणी आहेत ते राहिले पाहिजे. कितीतरी गोष्टी होतात. त्यामध्ये तुम्ही पाहता की आजूबाजूला आपल्याला गावामध्ये चित्ते गेले, चित्ते म्हणतो बिबटे गेले, बिबट्यांनी हल्ला केला. अशा विविध बातम्या तुम्हाला आजच्या काळामध्ये न्यूजपेपरमध्ये दिसतात. याचं कारण आहे, की आपण अ, ते आपल्या ह्याच्यात नसून आलंय. आपण त्यांच्या ह्याच्यात गेलेलो आहोत आणि ते त्यांच्या ह्याच्यातच येतायत आणि त्यामुळं हा सगळा जो मानव वन्यजीव संघर्ष आहे, तो निर्माण झालेला आहे. त्याचबरोबर याच्यामध्ये संरक्षणाच्या उपायामध्ये आपण ह्या गोष्टी पाहिल्या. वन्यजीव संरक्षण केलं, तेव्हाच या गोष्टी ज्या आहेत त्या सॉल्व्ह होऊ शकतात.
तर थँक सो मच. हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर नक्की या व्हिडिओला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करा. डिस्क्रिप्शनमध्ये एक लिंक आहे किंवा तुम्ही ती सर्चही करू शकता, की मोस्ट आयएमपी क्वेश्चन ऑन नैसर्गिक वनस्पती आणि प्राणी जीवन. तुम्हाला त्यात या चॅप्टरवरचे सगळे महत्त्वाचे जे प्रश्न आहेत ते मिळून जातील. थँक सो मच. भेटूया पुढील व्हिडिओमध्ये.